त्यांनी एनसीपीआयच्या संस्थापकाचा फोटो ट्विट करत सूचक इशारा दिला। शिवकुंडूचा पार्टीमध्ये तृणमूलच्या 22 खासदारांनी स्वतःला विलीन केलं असं संजय राऊत यांनी म्हटलंय। महाराष्ट्रातील फुटीरांनाही अशाच कुंडूचा शोध घ्यावा लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय। घटनेतील 10वा अनुच्छेद हेच सांगतं असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर संजय राऊत यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये काय म्हटलंय ते आपण पाहूयात। हास्य जत्रा हे महाशय आहेत शिवकुंडू नॅशनलिस्ट सिटीजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष। यांच्याच पार्टीमध्ये तृणमूलच्या 22 खासदारांनी स्वतःला विलीन करून घेतलं असं संजय राऊत यांनी आपल्या एक्सच्या पोस्टमध्ये म्हटलंय। महाराष्ट्रातील फुटीरांना देखील अशाच एका कुंडूचा शोध घ्यावा लागेल असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। घटनेतील 10वा अनुच्छेद तेच सांगतंय जय हो असं संजय राऊत यांनी एक्समध्ये पोस्ट केली। तर पक्षात ज्यांना महत्व नाही असे चिल्लपिल्ले ऑपरेशन टायगरवर बोलतायत असं अंबादास दानवेंनी म्हटलेलं आहे। खासदारांच्या वेगळा गट स्थापनेच्या चर्चांना अर्थ नाही असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। सर्व खासदार आमच्या पक्षासोबत अंबादास दानवेंनी हा दावा केलेला आहे। चिल्लेपिल्ले लोक सुद्धा असं बोलू लागलेले आहे। यांचं त्या पक्षात महत्व किती, त्यांचा त्या विषयाशी संबंध काय, ते लोक प्रतिक्रिया देतात। 7 येणार, 8 येणार, 9 येणार, पावसाळी अधिवेशन कधी होणार, ज्या अधिवेशनाला कधी हजरच राहत नाही। वाटतं अशा कोणत्याही प्रतिक्रियेला कोणताही अर्थ नाही। सगळेच्या सगळे शिवसेनेचे माननीय उद्धवजींच्या विरोधात सगळे खासदार एकत्र आहेत। हे ऑपरेशन टायगर वगैरे मागच्या वर्षभरापासूनच्या नुसत्या बातम्या आहेत। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीच्या 5 वर्षांनंतरही न्याय नाही असं जयंत पाटलांनी म्हटलं। 2 केसेस प्रलंबित असताना 3 केस सत्ताधाऱ्यांना न परवडणारी असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। सेना आणि राष्ट्रवादी ज्यावेळी फुटले त्यावेळच्या दोन्ही केसेस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत। म्हणजे 5 वर्ष झाली तरी न्याय मिळालेला नाही। आता या 2 केसेस ऑलरेडी असताना तसलीच 3री केस करणं हे सत्तारूढ लोकांना सोयीचं नव्हतं आणि म्हणून त्यांना एका फालतू म्हणण्यापेक्षा ज्याला अस्तित्वच नाही अशा पक्षामध्ये या सगळ्यांना विलीन करण्याची व्यवस्था केलेली आहे। 10th शेड्यूलमध्ये पक्षांतर बंदीचा साठी जो 10th शेड्यूल आलं त्या सगळ्याची पायमल्ली उघडपणाने देशात व्हायला लागलेली। तर पक्षांतर करणाऱ्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता देणं चुकीचं असल्याचं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निर्णय 100% आमच्या बाजूने लागणार असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। मला वाटतं की एखाद्या पक्षातून निघालेल्या असलेल्या खासदारांना एखाद्या राजकीय नॅशनल पक्षाच्या माध्यमातून जाण्याचा प्रसंग हा निश्चितपणाने हा अभ्यासपूर्वक केलेला त्यांनी निर्णय असू शकतो। याचाच अर्थ असा होतो की महाराष्ट्रामध्ये 2 पक्ष जेव्हा फोडले आम्ही कोर्टामध्ये हे सातत्याने मांडण्याचा प्रयत्न करतो आणि तो 100% आमच्या बाजूने निकाल लागेल हा विश्वास आम्हाला निश्चित